नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रेखा खराबे यांच्या प्रारंभ या कथासंग्रहातली कथा. कथेचं नाव आहे शून्य. कुणी ओळखावं अशी काही मी कुणी महत्त्वाची व्यक्ती नाही आहे. सुरुवातीपासूनच मला लोकांमध्ये मिसळायची, त्यांच्याशी संवाद साधायची सवय अशी नव्हतीच. कायम मी आपल्या कोशातच दडून राहिले. मग कसं ओळखणार ना कोणी मला. पण हल्ली मात्र मला आपलं मन मोकळं करावंसं वाटतं. आपली कैफियत कुणाला सांगावी असं वाटतं. पण त्याआधी मी कोण हे तर मला सांगायलाच हवं नाही का. तर मी अक्काबाई इनामदार, या पडक्या वाड्याची मालकीण, या वाड्यासारखीच जीर्ण झालेली. या म्हातारपणात दुसरा काही उद्योग नाही मला. त्यामुळे मग मी या उतरत्या वयात आपल्या आयुष्याचा जमा खर्च मांडत बसलेली असते. खरं सांगू का, या हिशेबात जमेपेक्षा वजेचीच बाजू अधिक आहे. त्याचा ताळमेळ लागणंच कठीण आहे. कितीही तडजोड केली तरी त्याची गोळाबेरीज शेवटी शून्यच येते. या शून्याची एक भकास पोकळी माझ्या आयुष्यात आता उरली आहे. सतत एक प्रश्न मात्र मनात घोळत असतो. का जगले मी हे असलं आयुष्य? खरं तर लोभ वाटावा असं काही नव्हतंच माझ्या आयुष्यात. ओढ वाटावी असंही कोणी नव्हतं. तरीही मी जगत राहिले. मरण येईस्तोवर जगणं भागच असतं ना माणसाला. संपवतात ते तर कमकुवत मनाचे असतात. पण विचार करताना जाणवतं, पदरी काय पडलं माझ्या? तर काहीही नाही. आवर्जून आठवाव्यात, गोंजाराव्यात अशा आठवणी नाहीतच माझ्या गाठी. नवऱ्याचं प्रेम नाही, ते तर कधीच मिळालं नाही. माझं लग्न हा तर केवळ व्यवहार होता. श्रीमंतांनी गरिबाशी केलेला, धन्यानी आश्रिताशी केलेला कोरडा व्यवहार. दागदागिने, कपडे लत्ते, खायला प्यायला सगळं भरपूर. मग आणखीन काय हवं असतं गरिबाच्या मुलीला? गरिबी अशीच असते, लाचार, मुकी. तिला ना इच्छा असते ना आकांक्षा, ना राग असतो ना लोभ असतो, ना आवड असते ना निवड असते. असतं ते फक्त विधभर पोटाचं खळगं. गरिबीचा दाह सोसण्यापेक्षा जे मिळतंय त्याचाच आनंद अधिक असतो. बालपण मोठं छान असतं नाही. व्यवहारी जगाशी त्याचा काही संबंध नसतो. कुठल्या विवंचना नसतात, ना विचारशक्ती असते. निर्व्याज भाबडं असतं बालपण. लहानपणापासून काही ना काही कारणाने इनामदारांच्या वाड्याशी नेहमीच संबंध यायचा. आप्पा तिथे काहीतरी लेखापडीचं काम करायचे. त्यावेळी लखलखीत दागिन्यांनी मढलेल्या, सुंदर तलम रेशमी जरतारी वस्त्रात सजलेल्या या वाड्यातल्या लेकीसुना नटून सजून मंदिरात नाही तर हळदी कुंकवाला, समारंभाला जाताना नजरेला पडायच्या. त्यांच्याकडे बघताना जीव हरखून जायचा अगदी. नजर त्या ठसठशीत सोन्या मोत्यांच्या दागिन्यांवरून, सुंदर भरजरी कपड्यांवरनं ढळत नसे. नकळत नजर स्वतःच्या कपड्यांवर जायची. तेच सदाचे मळखाऊ रंगातले विटके कपडे. हे असले कपडे, दागिने या आयुष्यात आपल्याला मिळणं शक्यच नाही. गौरीसारख्या नटलेल्या त्या वाड्यातल्या बायकांचा हेवा वाटायचा. पण त्या अल्लड वयात त्यांच्या पायातल्या कुलमर्यादेच्या अदृश्य बेड्या माझ्या बालमनाला कधी जाणवल्याच नाहीत. तो वरवरचा भपका, झगमग मला भुरळ घालायची. हरखून मी आईला म्हणायचे, आई अगं किती छान दिसतात ग या सगळ्याजणी.
यांच्या साड्या दागिने किती सुंदर आहेत. जवळ जाऊन हात लावून बघू का मी? किती मऊ असतील ना यांच्या साड्या. खरंच हात लावून बघू मी? चल ग, तुझं आपलं काहीतरीच असतं. अगं, आपण आश्रित माणसं, आपण आपलं दुरूनच बघावं. आणि हात लावून काय करणार आहेस? मिळणार आहे का तसलं काही कधीतरी तुला? लहान आहेस का ग तू आता असले प्रश्न विचारायला? तुला कळत का नाही आपण आपली पायरी ओळखून असावं? खरं तर आमच्यासारख्यांच्या घरात एवढं साजरं सुंदर रोपडं घेऊन येण्यापेक्षा चांगलं धडकं भाग्य घेऊन तरी यायचंच बाये. मग हात लावायलाच काय, पण असलं सगळं अंगभर लिहायला देखील मिळालं असतं बघ तुला. पण करते काय, नशीबच आड आलंय, दुसरं काय. चल आता उगा दिवा स्वप्न बघू नको वेड्यासारखी. आई त्राग्यानं बोलली. तिला तरी बिचारीला कुठे ठाऊक होतं की पुढे जाऊन लेकीचं नशीब अगदी उतू जाणार आहे म्हणून. हो, नाही तर कशाला पडले असते मी या इनामदारांच्या घरात. चांगलं नशीब घेऊन आले असते तर कदाचित मी आणखीन कुठेतरी पडले असते. श्रीमंती नसती मिळाली, पण बरं आयुष्य जगायला मिळालंच असतं की. पण जे होणार असतं ते कधी चुकत नाही, हेच खरं. वाड्याच्या मालकीणबाई संसार अर्ध्यावर सोडून गेल्या आणि कोणाची तरी नजर माझ्या रूपावर, गरिबा घरच्या धडधाकट कामाला बरी असलेल्या मुलीवर गेली. बाहेर शोधाशोध न करता जवळचीच मुलगी विनासायास मिळाली. शिवाय नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आश्रिताला स्वतःचं मत नसतंच ना. बरं वाईट कळण्याचं त्यावेळी माझं वयही नव्हतं. खरं तर इनामदारांच्या घरात लग्न होणार म्हणून मला आनंदच झाला होता त्यावेळी. डोळ्यांसमोर वाड्यातलं ऐश्वर, त्या झुळझुळत्या साड्या, दागिने एवढंच मला दिसत होतं. त्यामुळे स्वप्नांचे उंच उंच मनोरे रचण्यात मी मग्न होते. या वाड्यात लग्न होऊन पहिलं पाऊल टाकताना मी तर स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली होते. उंबरठ्यावरचं माप ओलांडताना कितीतरी स्वप्न मी उराशी कवटाळली होती. अल्लड वया, त्याहून वेगळं काय मला सुचणार होतं. पण उंबऱ्यावरचं माप ओलांडून आत येताच सारी स्वप्न तांदळासारखीच विखरून पायदळीत उडवली गेली. माझ्या मनाचं मापही रितं झालं आणि कायम रितंच राहिलं ते. लग्न झालं त्यावेळी फक्त धाकटी नणंदच तेवढी लग्नाची होती. मोठ्या नणंदांची लग्न झालेली होती. धाकटी नणंद देखील एखाद्या वेळेला माझ्याहून 1-2 वर्षांनी मोठीच असावी. इनामदार घराण्याचे एकुलते एक वारस बाळासाहेब शहरात शिकायला होते. धाकट्या तिन्ही मुली एका पाठोपाठ एक माझ्याहून थोड्या लहानच होत्या. 4 मुलं असलेल्या बिजवराशी लेकीचं लग्न करतोय हे सारं घरच्यांना ठाऊकच होतं. मला देखील ते ठाऊक होतंच की. पण आश्रितांना लाचारीनं नकार देणं शक्यच नव्हतं. समोरून मागणी आल्यावर जे आहे ते आणि आहे तसं स्वीकारणं भागच होतं. उंबरा ओलांडून आत येतानाच स्वप्नांबरोबर अल्लडपणा, पोरवय सगळं उंबऱ्या बाहेर सोडून यायला लागलं आणि आपोआपच प्रौढत्वाची पासोडी पांघरून पदर खोचायला लागला. घरात फक्त आत्याबाई होत्या सांगायला, सावरायला. घरातली सत्ता त्यांच्याच हातात होती, त्यामुळे गोड बोलणं, समजून घेणं वगैरे त्यांना ठाऊकच नव्हतं. मी म्हणजे त्यांच्या हाताखाली अन्नावारी राबणारी आश्रितच होते. त्यांच्या धाकातच राहायला लागायचं. दिवसभर कामाच्या रगाड्यात थकलेलं शरीर रात्री वडिलांच्या वयाच्या माणसाच्या स्वाधीन करताना मनाला किती यातना व्हायच्या. या माणसाला ढकलून कुठेतरी पळून जावंसं वाटायचं. किळस वाटायची सगळ्याची आणि स्वतःची सुद्धा. पण जाऊन राहणार तरी कुठे होते?
मनातल्या मनात कुढण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हते. माहेरी जाणं तर शक्यच नव्हतं. एक तर माहेर काही लांब नव्हतं आणि दुसरं म्हणजे माहेरच्यांनी मला ठेवून घेतलंच नसतं. माझं दुःख त्यांना कळलंच नसतं. लेक मोठ्या घरी पडल्यानं ते आनंदातच होते. एक तर घरातलं खाणारं एक तोंड कमी झालं होतं आणि दुसरं म्हणजे वाड्यातून भरपूर मदत मिळायला लागल्यानं धाकट्या भावंडांचं शिक्षण सुरळीत सुरू होतं. घराला चांगलाच हातभार लागत होता. त्यांचं जर सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं होतं, मग माहेरी परतून त्यांना का मी दुःखात आणि कष्टात लोटावं? सोसणं माझ्या नशिबात होतं, ते मी निमूटपणे सोसलं. अजूनही सोसतेच आहे. दिवसभर देवधर्म, दानपुण्य करणारा, आल्या गेल्याचं स्वागत करणारा, त्यांना मदत करणारा, सर्वांशी मोठ्यांशी अदबीनं वागणारा, घराण्याची परंपरा जीवापलीकडे सांभाळणारा मितभाषी माणूस रात्री खोलीत मला पशूच वाटायचा. कधी कधी तर एखादा आड जवळ करावासा वाटायचा, पण ते तर शक्य नव्हतं. बालविधवा विकेशा आत्तेसासूबाईंचा जबरदस्त भक्कम पहारा सतत माझ्यावर असायचा. त्यांची भेदक नजर केव्हाही आठवली की दचकायला व्हायचं. एखाद्या धारदार शस्त्रासारखी ती नजर शरीराच्या आरपार चिरत जातीये असं वाटायचं. त्यांचा दराराच असा होता की त्यांची भीतीच वाटायची. कोवळ्या स्वप्नफुलांच्या वयात किती नाजूक कोमल भावना स्वतःच्या संसाराबद्दल, नवऱ्याबद्दल असतात, पण त्या साऱ्याच माझ्या भावना पार कोळपून गेल्या होत्या. आयुष्यभर जतन कराव्या, आनंदानं आठवाव्या, आठवताना सुख वाटावं, अशा आठवणी गाठीशी राहिल्याच नाहीत माझ्या. खरं तर 4-2 तरी सुखाच्या, प्रेमाच्या आठवणी जवळ असल्या की माणूस त्या बळावर आयुष्यातले दुःखाचे डोंगर सहज पार करून जातो असं म्हणतात. पण माझ्याजवळ रमून जावं, सुखावून जावं, जगण्याची उमेद वाटावी अशी एक देखील हवीशी आठवणच नाही आहे. कष्ट, दुःख, अपमान आणि एकटेपण याशिवाय काही वाट्याला आलंच नाही माझ्या. आणि तरीही मी अजून जिवंत आहे. जगावं असं काहीसुद्धा आयुष्यात नसूनही अजून जगतीच आहे. देवाने माणसाला इच्छामरण द्यायला हवं होतं असं मला खूपदा वाटतं. लोक म्हणतात, जो माणसाला जन्माला घालतो तोच त्याची पोटापाण्याची सोय बरोबर करतो. पण शरीराबरोबर आपण माणसाला मनही दिलंय, हे तो का बरं विसरतो? खरं तर काही लोकांना मनच नसतं असं मला नेहमी वाटतं. माझ्या मनात आणखीन एक विचार नेहमी येतो, मृत शरीराला जर शव म्हणतात तर मग मेलेल्या मनाला काय म्हणत असतील? त्या मेलेल्या मनाचं कलेवर सोबतीला घेऊनच मी आजवरचं आयुष्य काढलंय. पण आता मात्र उतरणीला लागलेल्या वयात, आयुष्याच्या सांजवेळी, जगलेल्या क्षणाक्षणासाठी माझा जीव हुरहुरतोय. खूप वाईट वाटतं. डोळे सारखे भरून येतात. भरून येणारे डोळे पुसण्यासाठी तरी देवानी पदरात एखादं पोर घालायला हवं होतं. कोणीतरी जवळचं माणूस जवळ असायला हवं होतं. पण का कुणास ठाऊक देवानं मनासारखीच कूससुद्धा रिकामी ठेवली. पण एका दृष्टीनं ते बरंही झालं. मुलगी झाली असती तर कुणास ठाऊक तिच्या नशिबात काय आलं असतं. माझ्यासारखं नशीब घेऊन आली असती तर. मुलगा असता तरीही काही फरक पडला नसता. पुन्हा एक इनामदार जन्माला आला असता. पुन्हा संपत्तीवरून सावत्र भावांमध्ये खडाजंगी झाली असती, ते वेगळंच. जे होतं ते ठीक होतं. बघा कुठून कुठे पोचले मी. एक मात्र खरं की या उतार वयात कोणीतरी जवळ असावं, दुखलं खुपलं बघणारं कोणी असावं असं मात्र वाटत राहतं.
खरं तर शीतं होती तोवर बरीच भूतं वाड्यात जमली होती. दूरचे जवळचे झालेले गरजवंत नातेवाईक, आश्रित वगैरे बऱ्याच माणसांनी वाडा गजबजलेला असायचा. चुलीला आणि करणारणीला कधी विश्रांतीच नसायची. पण इनामदारी गेली, सावकारी संपली. लग्न कार्य, सण समारंभ, जेवणावळी, बडेजावी, दानधर्म करता करता हळूहळू ऐश्वर्याला ओहोटी लागली. लक्ष्मीनी पाठ फिरवली तशी हळूहळू माणसांची प्रभावळही नाहीशी झाली. रावसाहेब गेल्यानंतर तर कोणी फिरकेनासं झालं. बरीच जुनी माणसं वाड्याच्या छत्रछायेखाली वाढलेली गावात आहेतही. पण वाड्याच्या मालकिणीची कोरडी का होईना पण विचारपूस करायलाही कोणाला यावंसं वाटत नाही. नातेवाईकही फक्त आडून आडून म्हातारी जिवंत आहे का गेली याचा दुरूनच कानोसा घेत असतात. मला ते कळत नाही असं नाही. मला ठाऊक आहे सगळ्यांचा वाड्यावर डोळा आहे. मध्यवर्ती भागात एवढी मोठी जागा कोण सोडणार. पण मी देखील आता चांगली खमकी झाली आहे. जाताना एखाद्या संस्थेला दान करून देईन मी हा वाडा. पूर्वी याच वाड्यावर माणसांचा केवढा राबता असायचा. सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असायची. नातेवाईक, आश्रित, नोकर चाकर, येणारे पै पाहुणे, वाडाभर भोवताली नुसती माणसंच माणसं दिसायची. 4 माणसांची पंगत या वाड्याला ठाऊकच नव्हती. कष्ट करता करता दिवस कसा संपायचा हे कळायचं देखील नाही. रात्र व्हायची ती उद्याच्या कामांची यादी घेऊनच. हाताशी गडी माणसं घेऊन सतत काहीतरी करतच राहायचं. गरिबा घरची लेक, मग कामाला मागे हटून थकून कसं चालेल. आणि कधी थकून जरा वेळ आराम करावासा वाटलाच तर अगं बाई थकल्या का राणी सरकार एवढ्याशा कामानी. एवढा नाजूकपणा बरा नाही हो बाईच्या जातीला. आणि थकायला झालंय तरी काय म्हणते मी. मस हादडतीयस की दोन्ही सांजेला. तरी बरं सगळ्यांना ठाऊक आहे माहेरी काय होतं ते. मेले पोटभर खाण्याचे वांदे तरी राबत होतीस ना तिथेही. होती का तिथे अशी हाताशी गडी माणसं. सुख चढतं हो लवकर माणसाला. भिकाऱ्याला ओकाऱ्याच फार. आत्ते सासूबाईंचा खास ठेवणीतला उंच स्वर निघायचा की सगळ्यांच्या नजरा इकडे वळायच्या. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. मुकाट उठून पुन्हा कामाला लागायचं. कोणाला काही सांगायची बोलायची सोयच नव्हती. त्याच वाड्यातल्या सर्वे सर्वा. तक्रार करायची तरी कोणाकडे. धाकट्या नणंदेचं लग्न, वर्षाचे सणवार, बाळंतपण, त्यानंतर मुलींची लग्न, त्यांची बाळंतपणं करता करता काळ पुढे पुढे सरकत राहिला. बोलणे ऐकायची सवयच होऊन गेली. मुलींसाठीही इतक्या खस्ता खाल्ल्या, राब राब राबले, पण त्यांनी माझा आई म्हणून कधी स्वीकारच केला नाही. त्यांच्या नजरेतला परकेपणाचा भाव, कायम उपेक्षा मनाला बोचून जायची. वाटायचं का करतो आपण यांच्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा. पण या सगळ्यासाठीच तर मी वाड्यात आले होते ना. हळूहळू मनातल्या सगळ्या भावनाच बोथट होऊन गेल्या. सवय झाली सगळ्या गोष्टींची. निगरगट्ट झाले होते मी. एकदा आठवतंय धाकट्या नणंदेच्या तान्ह्या बाळाला लोभानं उचलून घेतलं, त्याचे लाड केले तर सासूबाई काडाडल्या होत्या. धावत येऊन बाळाला माझ्या हातातून त्यांनी हिसकावून घेतलं होतं. मी वांझ आहे म्हणून मला वाटेल तसं त्या बोलल्या होत्या. पुन्हा बाळाला हात लावायचा नाही म्हणून मला तंबीही दिली होती. अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं मला त्यावेळी.
खरं तर त्याही माझ्यासारख्याच. त्यांना तरी कुठे मूल होतं. निदान त्यांनी तरी माझं मन जाणायला हवं होतं ना. निमूटपणे गालावरून ओघळणारी आसवं पुसत धावतच मी आपल्या खोलीत शिरले. मनसोक्त रडून घेतलं. चूक माझीच होती म्हणून फडाफडा आपल्या गालावर मारून घेतलं. स्वतःचाच भयंकर राग आला होता मला. आतल्या आत मी स्वतःवरच ओरडले, का हात लावलास तू त्या बाळाला? पुन्हा अशी चूक होऊ देऊ नकोस. स्वतःचं मन आवरायला शिक. आपल्या मनाला मी बजावून ताकीद दिली. त्यानंतर मात्र आज तागायत मी कधीच कोणाच्या बाळाला हात लावला नाही. कितीही लोभस असलं तरी मी दूरच राहिले. अजूनही तो नियम पाळतीये मी. मनातला ओलावा, प्रेम, ममता मी कपड्यासारखा पिळून काढून टाकला. मन अगदी कोरडं करून टाकलं. अंगवळणी पडलं सारं. आता लोक मला तुसडी म्हणतात, माणूस घाणी म्हणतात, मला खूप नावं ठेवतात, पण मला त्याचं काही वाटत नाही. पण मी सुद्धा माणूसच आहे. एखादं गोंडस मूल बघितलं की मलाही कधीतरी त्याला उचलून घ्यावं, त्याच्या गोबऱ्या गालांची पापी घ्यावी, त्याच्या रेशमी जावळावरनं हात फिरवावा असं वाटतं. पण लगेच आत्याबाईंचे बोचरे शब्द आठवतात आणि मनातली उर्मी मनातच दबून जाते. आजवर जिव्हारी लागणारी तिरस्काराची बोलणी, क्लेशकारक शब्द मी माझ्या मनाच्या तळाशी गाडूनच टाकलेत. मनातल्या भावना दाबून टाकायची सवयच लावून घेतली. अशा कितीतरी सवयी मला बळेच लावून घ्यायला लागल्या होत्या. बोलघेवडी असूनही मी अबोल झाले. माणसांचा संपर्क जाणून बुजून टाळत गेले. आत्याबाई जर माझ्याशी जरा प्रेमाने, आपुलकीने वागल्या असत्या तर वाड्यातली सगळी माणसंही माझ्याशी कदाचित चांगली वागली असती. माझी त्या घरातली गृहस्वामिनीची जागा अबाधित राहिलीही असती. पण मग आत्याबाईंचं वर्चस्व, त्यांचा दरारा कमी झाला असता ना. कायम गरळ ओकून त्यांनी कोणाच्याच मनात माझ्याविषयी आपुलकी निर्माण होऊच दिली नाही. लोकांनी मला शिष्ट, गर्विष्ठ ठरवलं, पण मी तिकडे लक्ष नाही दिलं. आपल्या तोंडाचं कुलूप कधीच उघडलं नाही. सगळ्यांनी मला माणूसघाणी ठरवलं, पण मी तिकडे लक्षच दिलं नाही. वाट्याला आलेलं जीवन मुकाट्यानं स्वीकारून आपल्या मार्गाने मी चालत राहिले. हल्ली मात्र हे एकटेपण खायला उठतंय. आजवर मनात खोलवर दाबून टाकलेल्या सगळ्या भावना उफाळून वर येतात. वाटतं मनातलं सगळं कोणाजवळ तरी बोलून मोकळं व्हावं. पण ते ऐकणार तरी कोण? या निर्जीव भिंती, काही किरकिरणारी दारं. बोलावं इतकं जवळचं कोणी नाहीच उरलं. माहेर तर कधीच तुटलं. भावंड गेली आपापल्या मार्गाने. आठवून डोक्याला ताण देऊन बघितलं तरी जवळचं असं कोणीच दिसत नाही. मग ते दाटलेल्या भावनांचं, जुन्या आठवणींचं गाठोडं पुन्हा आवरून बांधून ठेवायचं, सगळं मनातल्या मनात ठेवायचं आणि स्वतःशी असं बोलत राहायचं. आता सोबत आहे ती या जीर्ण वाड्यातल्या काळोखाची आणि एकटेपणाची. रोज संध्याकाळ झाली की या औदुंबराच्या झाडाजवळ खुर्ची टाकून बसावं. बरं वाटतं मनाला. पाखरांची किलबिल ऐकत राहावीशी वाटते. त्यांचे खेळ, त्यांचं बागडणं बघताना आनंद मिळतो. माणसांसारखी कृतघ्न नसतात ही पाखरं. सवय झाल्याने रोज येतात, 4 दाणे टाकले की टिपत राहतात. खाल्ल्या अन्नाला जागतात बिचारी. अजून सोडून गेली नाहीत ती.
त्यांना खायला 4 दाणे अंगणात टाकले की टिपायला येतात. त्यांचं ते दाणे टिपणं, मध्येच उडून झाडावर जाणं, त्यांचा तो कलरव सगळं बघायला, ऐकायला खूप बरं वाटतं. त्यांची ती रोजची सोबत हवीशी वाटते. बघून बघून डोळे थकले की डोळे मिटून तो कलरव मी कानात साठवून घेते. प्रसन्न होतं मन. किती खेळतात ना ही पाखरं, किती चिवचिवाट करतात. पण अंधाराची चाहूल लागली की आपल्या घरट्याकडे झेप घेतात. प्रत्येकालाच आपल्या घरट्याची ओढ असते. किती सुखी असतं नाही यांचं आयुष्य. झाडाच्या निवाऱ्याखाली कशी निवांत राहतात सारी पाखरं. मलाही नाही का या वाड्याचा निवारा. पण सभोवती अशी चिवचिवणारी माणसं तेवढी नाही आहेत. वाड्याचा बराचसा भाग भाड्याने दिलाय म्हणून तरी माणसं नजरेला पडतात. शिवाय माझ्या पोटापाण्याची गरजही भागते ना त्यामुळे. भाडेकरी करतात आधनंमधनं विचारपूस, हवं नको ते बघतात. नाही असं नाही. बाई येते, सगळी कामं करून जाते, पण तो सगळा कोरडा कर्तव्याचा भाग असतो. कधीतरी वाटतं निदान बाळासाहेब तरी इथे राहायला हवे होते. सावत्र असले तरी आईच होते ना मी त्यांची. पण काय करणार. बापानी माझ्याशी लग्न करून घरात आणलं म्हणून त्यांचा आणि त्यामुळे माझा कायम तिरस्कारच केला त्यांनी. त्यावेळी शिक्षणाचं कारण काढून ते परदेशात शिकायला गेले. ते पुन्हा गावात कधी परतलेच नाहीत. अगदी वडिलांच्या दिवसाला, श्राद्धाला देखील आले नाहीत. त्यांचं लग्न परस्पर शहरातच झालं. अर्थात मी त्यांच्या आयुष्यात कधी नव्हतेच. लग्नालाही आत्याबाई आणि आप्पासाहेब गेले होते. किती काळ लोटला त्या गोष्टीला. आत्याबाई गेल्या, आप्पासाहेब गेले. मला हा वाडा ठेवून बाकी 4 भावंडांना सारं मिळेल याची तरतूद करून गेले. मीही आता थकले, म्हातारी झाले. बाळासाहेबही आता थकलेच असणार. कधीतरी येऊन बहिणींना भेटून जातात असं आलंय कानावर. त्यांचं सगळं बालपण या वाड्यात, या गावात गेलंय. त्यांना नसेल का कधी या वाड्यात यावंसं वाटलं? सगळं बघावंसं वाटलं नसेल त्यांना? त्यांना नसेल का आपल्या मातीची घराची ओढ वाटत? त्यांनाही 2 मुलं आहेत. पण आजोबांना नातवंड दाखवायलाही कधी आले नाहीत ते इकडे. काय त्यांना तरी आपल्या मातीची ओढ असणार. तीही आता चांगली मोठी झाली असणार. कदाचित त्यांचीही लग्न झालेली असणार. त्या मुलांना ठाऊक देखील नसेल की आपण कोण्या इनामदारांचे वंशज आहोत म्हणून. इनामदार. आता कायलंय काय त्या इनामदारीचं? हा पडायला आलेला वाडा आणि तू आधी का मी आधी कोसळणार अशी त्याच्याशी स्पर्धा करणारी ही म्हातारी मालकीण. रात्रीच्या गडद अंधारात हा पडायला आलेल्या वाड्याचा भकासपणा खूप खायला उठतो. नेहमीच्या सरावाचा असूनही वाडा खूप भयान वाटतो. एक अनामिक भीती दाटून येते. एकटेपण अंगावर येतं आणि ती जाणीव जास्त भेडसावते. आतल्या तो एकांतवास मन पोखरत जातो. काळीच थरारून जातं. नको नको ते सगळे विचार मनात ठाण मांडून बसतात आणि त्यांना थोपवणं अशक्य असतं. आठवणींची भेडसावणारी भूतं भोवती फेर धरून नाचतात. कसं थांबवायचं त्यांना? कशाची ही एवढी भीती मनात भरली आहे? मरणाची? ते तर आज नाही तर उद्या येणारच आहे. कुणाला चुकलंय ते? प्रत्येकाचाच दिवस ठरलेलाच असतो. तरीही मन थरारून उठतं हे मात्र खरं. वाटतं लंगडं लुळं होऊन पडलं तर कोण आहे इथे माझी उस्तवार करायला?
आधार वाटावा असं कोणीसुद्धा नाही. म्हणून मग देवाची सतत आळवणी करायची. देवा, तरुण माणसं कशी अवेळी अपघातात जातात, नको त्या वयात आजारपण त्यांना खाऊन टाकतं. मग मी कशी रे अशी दगडासारखी? मी दिसत नाही का तुला? रोजच्या वर्तमानपत्रात वेगवेगळे पूल, इमारती ढासळून जमीनदोस्त झाल्याच्या बातम्या येतात. त्याखाली कितीतरी माणसं दबून प्राण गमावतात. असं काही वाचलं ना की मनात सारखं तेच तेच घोळत राहतं. वाटतं असं आयुष्य ओढत राहण्यापेक्षा हा जीर्ण झालेला वाडा ढासळून जमीनदोस्त का होत नाही? तो कोसळला की मग त्याखाली माझीही सुटका होईल. दोघेही एकदमच सुटू, पण तसं होत मात्र नाही. धुकं दाटून यावं तसं उदासपण भोवती दाटून येतं. त्या पटला आडून चांगलं असं काही दृष्टीला पडतच नाही. उदास मन आक्रंदत राहतं. हे काही आत्ताचंच नाही आहे. खरं तर सगळं आयुष्यच उदासवाणं गेलंय. कुठं म्हणून मायेचा ओलावा नाही की प्रेमाचे 4 शब्द नाहीत. सासरच्यांच्याबद्दल तक्रार नाही माझी फारशी, पण माहेरची माणसं तर माझीच होती ना. त्यांनी कसं मग मला वाऱ्यावर सोडून दिलं? प्रत्येकाने आपला स्वार्थ साधून घेतला. मला काय हवं होतं त्यांच्याकडून? फक्त मायेचा ओलावा आणि आधाराचे 2 शब्द. आई बाप होते हे तोवर जरा तरी बरी परिस्थिती होती, पण ते गेल्यानंतर तर कोणीच नव्हतं माझ्यासाठी. माझं आयुष्य म्हणजे क्षितिजापर्यंत पसरलेलं निव्वळ रेताड वाळवंट. का व्हावं असं? कोणालाच माझी माया का नाही उरली? तीही खरं तर माझीच चूक आहे. बंधनात, धाकात राहून, 4 चौघात न मिसळण्याची, गप्प राहण्याची सवय लावून घेतलेली. त्यामुळे माणसं अशी जोडताच नाही आली. आधी धाक म्हणून, नंतर सवय म्हणून माणसांपासून दूरच राहिले मी. तेव्हा सभोवती माणसांचा वावर असूनही मी कमलपत्रासारखी कोरडीच होते. आता तर कोणी जवळच नाही. माणसांचा स्वभाव म्हणजे एक अजब रसायन आहे, नाही का? आता मात्र मला खूप वाटतं की अवतीभोवती सोबतीला 4 माणसं असावीत. त्यांच्याजवळ आपलं सुखदुःख बोलून आपलं मन मोकळं करावं, हलकं करावं. कोणीतरी आस्थेने आपली चौकशी करावी, हवं नको बघावं. आपली काळजी करणारं कोणीतरी जवळ असावं. का आत्ताच मला अशी माणसांची ओढ वाटायला लागली आहे? का खायला उठतोय हा सवयीचा एकलेपणा मला हल्ली? माझंच नशीब इतकं का वाईट असावं? माझ्याच वाट्याला का यावं हे सगळं? का म्हणून माझ्याच बाबांनी या वाड्यात मला लोटली? का म्हणून मी निमूटपणे सारं काही सहन करत गेले? का सोसलं मी सगळं? का नाही बोलले कधी तोंड वर करून? ओठापर्यंत आलेले शब्द का मागे परतवत राहिले मी? का झुगारून दिली नाही मी वेगळीच सगळी बंधनं? आयुष्यभर कशासाठी मुकाटपणे सोसत राहिले मी? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न. असे कितीतरी प्रश्न माझ्या रिकाम्या मनात गिरट्या घालत असतात.
डोक्यात तोच तो स्वर गुंजत असतो. रात्रीच्या भयाण काळोखात या सगळ्या प्रश्नांचं एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. गरगर फिरत ते मोठं मोठं होत जातं. ते गरगरणारं प्रश्नांचं वर्तुळ म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सुखदुःखांच्या हिशेबातलं शेवटी शिल्लक उरलेलं शून्य असावं. ते शून्य मोठं मोठं होत मला ग्रासून टाकतं. हताशपणे मग मी उशीवर मान ठेवून आडवी होते. डोळ्यातल्या आसवांचा रात्रभर उशीला अभिषेक होत राहतो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, जी कथा लिहिली आहे रेखा खराबे यांनी आणि कथेचं नाव होतं शून्य. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं. नमस्कार.